Praise the Lord. देवाला धन्यवाद. God is a good God. देव चांगला देव आहे. He is good to everyone सगळ्यांशी देव चांगलाच असतो and all the time. आणि नेहमी देव चांगला आहे. Amen. आमेन. So it will be wise if you trust on Him. म्हणून त्या चांगल्या देवावरती आपण जर विश्वास ठेवला तर आपलं ते शहाणपण मानलं जाईल. Amen. कारण जो देव एवढा चांगला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायला हरकतच काय आहे. We'll open our Bibles to Isaiah chapter 45 verse 22. यशया 45 आणि त्यातलं 22वे वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. If you have got your Bibles, please open to Isaiah 45 verse 22. तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर उघडा यशयाचा 45वा अध्याय आणि त्यातलं 22वे वचन. You can write it down also. लिहून घेऊ शकता तुम्ही पाहिजे तर. It will be a blessing to you. कारण की ते वाचून तुम्हालाच आशीर्वाद मिळणार. यशया 45:22. Look unto me and be you saved, all the ends of the earth, for I am God and there is none else. यशया 45 आणि 22 मध्ये लिहिलंय, अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो माझ्याकडे दृष्टी लावून तारण पावा, कारण मीच देव आहे आणि दुसरा कोणी नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Look to me. माझ्याकडे पहा. God is saying, look to me, देव म्हणतोय माझ्याकडे पहा, and then you shall be saved. म्हणजे तुम्ही तारले जाल. Turn your eyes this evening to God, आज सायंकाळी तुमची नजर देवाकडे वळवा, and you shall surely live. म्हणजे नक्की तुम्ही जगाल. And so this is a very powerful invitation from God to the entire world. संपूर्ण जगाला देवाकडून आलेलं हे अतिशय सामर्थ्यवान असं आमंत्रण आहे बेटा. He commands us to look away from our problems आणि देव आपल्याला आज्ञा करतोय की थोडंसं आपल्या सगळ्या समस्यांवरनं त्रासांवरनं नजर काढ and look directly at Him. आणि सरळ आपण देवाकडे पाहावं असं तो म्हणतोय. Then you can have true rescue. म्हणजे तुम्हाला खरोखर तारण मिळेल, तुम्ही वाचाल, तुम्हाला सुटका मिळेल. God Himself says, देव स्वतः बोललाय, look to me and be saved. माझ्याकडे पहा आणि तारले जा. There is no other source बाकी कुठलाही स्त्रोत किंवा उगम नाही of real hope, की जिथून आपल्याला खरी आशा लाभेल, of real deliverance, जिथून आपल्याला खरी सुटका मिळेल, of real power. किंवा जिथून आपल्याला खरं सामर्थ्य मिळेल असं दुसरं कुठेही काही नाहीये. Only one source, एकच उगम, one God, एकच देव, one salvation. एकच तारण, एकच मुक्ती, एकच मोक्ष. Praise God. देवाला धन्यवाद. Salvation in the universe, आणि सृष्टीतलं या विश्वातलं तारण, salvation for the whole world. संपूर्ण जगासाठी, मानव जातीसाठी असलेलं तारण. God says, देव बोलला, stop looking at the giant waves. तुम्ही त्या मोठ्या मोठ्या खवळून येणाऱ्या लाटांकडे पाहणं बंद करा. The giant waves all around you. आणि त्या राक्षसी लाटा ज्या तुमच्या अवतीभोवती येत आहेत त्याच्याकडे पाहणं बंद करा. Stop looking at your bank account. आणि बाकी तुमच्या बँकेच्या अकाउंटकडे, खात्याकडे बघणं बंद करा. Stop looking at your medical reports. किंवा तुमचा मेडिकल रिपोर्ट काय म्हणतो, तुला असं झालंय, तुला तसं झालंय, त्याच्याकडे बघणं सुद्धा बंद करा. Stop looking at your past mistakes. तुमच्या भूतकाळात तुम्ही काय काय चुका केल्या त्याच्याकडे पाहणं सुद्धा बंद करा. For they are not your final destiny. कारण की हे सगळं तुमचा सरते शेवटचा मुक्काम नाहीये. Praise God. हे सगळं जरी वास्तविकता असलं तरी सुद्धा तुझा मुक्काम शेवटचा त्यात नाहीये. Just look to me, God हे says. म्हणतो तू फक्त माझ्याकडे बघ, Because कारण your focus determines your future. तुझं लक्ष ठरवेल तुझं भविष्य काय असणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. The world today is locked in a state of absolute panic. परंतु आजचं जग अगदी संपूर्णतः घाबरलेलं आहे आणि भीती नावाच्या पिंजऱ्यात अडकलेलं आहे. Everywhere you turn, सगळीकडे तुम्ही नजर लावा किंवा इकडे तिकडे तुम्ही बघा, people are glued to their screens. कुठेही बघितलं तरी सारखी लोक कंटिन्युअसली सातत्याने, कुठलाही माणूस, गरीब श्रीमंत, कोणी सारखं आपल्या फोन मध्ये गुंतलेला आहे. Watching the news, सारखं बातम्या बघणार, रील्स बघणार, and they are gripped with fear. आणि भीती सगळ्यांना जाम वाटते. कारण की त्याच्यात त्यांना सगळं दिसतं ना, कुठे काय झालं, काय नाही झालं, मग भीती, मग घबराट. Because कारण the world is tearing apart. हे जग संपूर्ण कोसळतंय, ढासळतंय बेटा. We are living in the very days the Bible warned about. आणि आपण अगदी त्या दिवसांमध्ये येऊन जगत आहोत की ज्या दिवसांविषयी बायबलमध्ये आपल्याला सूचना दिलेली आहे की असे दिवस येणार आहेत. God said in the last days these things will happen. ते बोलला शेवटच्या दिवसांमध्ये असल्याच गोष्टी घडणार आहेत. Fear, भीती, confusion, गोंधळ, anxiety, ताण,
It will increase everywhere. हे सगळं सगळीकडे वाढणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 20 verse 3, इर्म्याचा 20वा अध्याय त्यातलं 3रं वचन, terror is on every side. दहशत सगळ्या बाजूने आलेली आहे. We live in a world without peace. आज आपण अशा जगात राहतो ज्या जगात शांतीच नाही. Look closely at the faces of humanity today. आणि तुम्ही आज ना प्रत्येक मानवाच्या चेहऱ्याकडे जरा जवळून न्याळून बघा. Man has completely lost his peace. आज मनुष्याची शांती संपूर्ण निघून गेलेली आहे. शांती कुणालाही नाही. माणसांचे चेहरे बघा, तुम्हाला कळेल. The psychological weight of modern life is suffocating. आधुनिक जीवनातला मानसिक दबाव, आधुनिक जीवनातला मानसिक दबाव माणसाला गुदमरून ठार मारतोय. People are running faster. आज लोक एवढे पटा धावतायत कमवायला, जगायला, राहायला, याला त्याला. People are working harder. आज लोक एवढी मेहनत करतायत, कामं करतायत. 8 तास ड्युट्या आता राहिल्या नाही. कॉर्पोरेट जग माणसाचा किस काढतं. People are working more than ever. आज माणसं एवढं काम करतायत की जेवढं माणसाने पूर्वी कधी केलं नव्हतं. Yet तरी they feel emptier than ever. एवढं सगळं करून सुद्धा माणसाला पूर्वीपेक्षा फार जास्त रिकामं वाटतंय. पूर्वी तरी माणसं 8 तास काम करून त्यांना थोडं बरं वाटायचं. अलीकडे दिवस काय रात्र काय काम करूनही माणसाला बरं नाही. You need to know तुम्हाला कळायला हवं. the human heart was never designed to carry the weight of a broken world. माणसाचं हृदय तुटलेल्या जगाचा भार उचलायला बनवलेलं नाहीये. And because people are looking at wrong things, आणि मनुष्य चुकीच्या गोष्टींकडे पाहत असल्यामुळे they are collapsing under pressure. आज मनुष्य किंवा मानवजात दबावाखाली कोलमडतीये. That's why God says, म्हणून देव बोललाय, look to me. माझ्याकडे बघ. Don't look at the sick and dying world. तू आजारी पडलेल्या मरत असलेल्या जगाकडे बघू नको, माझ्याकडे बघ. Can you drink from an empty well? तुम्ही रिकाम्या विहिरीतून पिऊ शकता का पाणी? ती रिकामी विहीर आहे. Can you eat food from garbage तुम्ही कचऱ्यातनं अन्न खाऊ शकता का? ती कचरा पेटी आहे. and expect to live a healthy life? आणि तरी अपेक्षा ठेवणार की नाही मी आरोग्यवान जीवन जगणार. Can you sleep well looking at the empty wallet? आणि तुम्ही रिकाम्या पाकिटाकडे किंवा पर्स कडे बघून रात्री शांत झोपू शकता का? God says, देव बोललाय, look to me. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघ. देव म्हटलाय, सबकी छोडो अभी प्रभु की सुनो. Because God's presence is greater than your pressure. कारण देवाचा सहवास तुझ्या दबावांपेक्षा मोलवान आहे. Praise God. हालेलुया. But Bishop, how can we look at you? मग तुम्ही म्हणाल की नाही बिशप, पण कसं काय पाहायचं तुमच्याकडे? Because your church has no images. तुमच्या चर्च मध्ये काही कुठले फोटो नाही का, काही चित्र नाही? कसं म्हणजे तुम्ही म्हणताय देवाकडे बघा, देवाकडे बघा. कसं बघायचं? Your church has no statues of God. तुमच्या चर्च मध्ये देवाचे पुतळे नाही, मूर्त्या नाही, कुठे फोटो नाही. Where to look? कुठं बघायचं? देवाकडे बघा बघा म्हणतायत. I cannot see your God. मला नाही दिसत तुमचा देव. And so Job rightly said तर इयोब बरोबर बोलला. in Job 23:8 and 9, योबाचा 23वा अध्याय 8 आणि 9 वचन. इयोब बरोबर बोलला behold, I go forward, की मी पुढे जात आहे, but he is not there. पण मी पुढे गेलो तर तिथे तो नाही. I go backward, मी मागे जातो, but I cannot perceive him. पण मला तो दिसत नाही. I cannot see him. मला तो पाहायला मिळत नाही. Yes, you will not be able to see him. तुम्हाला तो पाहायला मिळणार नाही. तुमच्या डोळ्यांना तो दिसणार नाही. पुढे गेला तरी दिसणार नाही, मागे गेला तरी दिसणार नाही. How can it see a God who made the heavens and the earth? ज्या देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली त्या देवाला उघड्या डोळ्यांनी आपण कसं काय बघणार आहे बेटा? जमणार आहे का? The moment I paint God or make him of wood or stone, ज्या क्षणाला मी देवाला रंगवीन किंवा देवाला लाकडातनं किंवा दगडातनं बनवीन, then I am shrinking his real size. तर मी देवाचा खरा आकार कमी करतोय. देव एवढूसा नाहीये. Can you see the wind? तुम्हाला हवा किंवा वारा दिसतो का? Do you see the wind? तुम्हाला वारा दिसतो हातानं? Do you say, unless I see the wind, I won't breathe? तुम्ही असं म्हणता, जोर मला हवा किंवा वारा दिसत नाही मी श्वास घेणार नाही? When the room gets hot and stuffy, जेव्हा तुमची खोली फार गरम होते आणि गुदमरल्यासारखं होतं, you don't sit there and beg the air to exist. तिथे त्या खोलीमध्ये बसून त्याला तुम्ही काही हवेला किंवा वाऱ्याला भीक मागता का?
You don't cry for the wind to be created. त्याला तुम्ही वाऱ्याला किंवा हवेला असं म्हणता का की तयार हो किंवा तयार हो, कुठून तरी ये रे बाबा, कुठून तरी ये. No, you simply walk by faith. तुम्ही विश्वासाने चालता ना की इथे हवा असणारच आहे, वारा असणारच You आहे. open the window तुम्ही खिडकी उघडता and suddenly आणि मग अचानक the fresh air rushes in ताजी हवा तुमच्या खोलीमध्ये यायला लागते and you feel cool. आणि मग तुम्हाला जरा बरं वाटतं, गार वाटतं, Your sweat leaves. तुमचा घाम सगळा फुटलेला जातो. Even so, तसंच आहे when you believe in God जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवाल and accept Him, आणि देवाला मनोभावे स्वीकाराल, He will rush in your life. देव तुझ्या जीवनात घाई घाईने येईल बेटा, पण कराल ते मनापासून आणि हृदयाने करा And you will see the difference in your life. आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल आलेला दिसेल, अर्ध्या हृदयाने नव्हे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in John 3 verse 8, योहानाचा 3रा अध्याय त्यातला 8वं वचन, the wind blows where it wishes वारा किंवा हवा जिथं पाहिजे इच्छेनुरूप वाहतो. and you don't hear the sound of it आपल्याला त्याचा आवाज सुद्धा ऐकू येत नाही and you can't even tell from where it comes आणि and where आपल्याला it कळत goes. सुद्धा नाही ती हवा कुठून आली, ती हवा कुठे गेली. In the same way, तसंच आहे हे. God will come in your life. देव तुझ्या जीवनात येईल बेटा. You cannot see God, तुला देव दिसणार नाहीये, but you will see it from your heart. पण तुझ्या हृदयातनं तुला अंतःकरणाच्या नेत्रांनी तुला देव दिसेल. God will reveal Himself through your inner eyes. देव तुझ्या आतल्या नेत्रांना, आतल्या नजरेला दिसेल. Moreover, God says आणि त्याहूनही जास्त देव म्हणतो in Isaiah 66 verse 1, यशया 66 त्यातलं पहिलं वचन, Heaven is my throne स्वर्ग माझं सिंहासन आहे, and the earth is my footstool. पृथ्वी माझं पदासन आहे. What temple can hold my size? कुठल्या मंदिरामध्ये तुम्ही मला बसवणार आहात? मी एवढा भला मोठा आहे. स्वर्ग त्याचं सिंहासन आणि पृथ्वी त्याचं पाय ठेवायचं पदासन. एवढ्या भल्या मोठ्या देवाला आपण किती मोठ्या साईजचं काही बांधून ठेवणार? Can He fit in your temple? तुमच्या मंदिरांमध्ये हा देव मावेल का? No. शक्यच नाही ना. Never reduce the infinite God to something your hands can make. मर्यादे पलीकडच्या देवाला तुमच्या हातांनी निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये कोंबायचा प्रयत्न करू नका. If our eyes cannot even look at the sun for long, अरे सूर्याकडे सुद्धा आपल्या डोळ्यांना जास्त वेळ बघता येत नाही. how could they endure the glory of the one who created billions of stars? मग ज्या देवाने सूर्य निर्माण केला आणि ज्या देवाने अब्जो तारे निर्माण केले, त्या देवाकडे कसं काय आपण उघड्या डोळ्याने बघू शकू का? You can't even look at the sun for 1 minute. त्याने निर्माण केलेल्या सूर्याकडे 1 मिनिट सुद्धा आपल्याला टक लावून पाहत नाही, डोळ्यांना त्रास होतो. You can't, the earth cannot even come closer to the sun. पृथ्वी सूर्याच्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही. तो सूर्य एवढा गरम आणि आगीने भरलेला गोळा आहे. Can you see the God who created the sun? मग ज्या देवाने सूर्य निर्माण केला त्या देवाला तुला असंच बघता येईल का? No. असं नसतं ते, असं नाहीये ते. You have to see through the eyes of faith. तुला विश्वासाच्या डोळ्यांनी देव पाहावा लागेल. तुला विश्वासाच्या डोळ्यांनी देव पाहावा लागेल. When you walk into a house जेव्हा तुम्ही एखाद्या घरात येता or when you walk into a restaurant, किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता, you cannot see the internet waves moving through the air. तुम्हाला काय हवेमध्ये इंटरनेटच्या लहरी चालताना तर दिसत नाहीत ना? There are no colorful lines showing that the Wi-Fi signal is on. कुठे काही रंगीत छटा ते दिसत नाहीत की ज्यावरनं आपल्याला ओळखायला जमेल की यांच्या हॉटेलमध्ये किंवा या घरामध्ये वायफाय स्ट्रॉंग आहे. But still we do not sit down and cry. तरी सुद्धा आपण खाली बसून डोक्याला हात मारून रडतो का? What do you do? आपण काय करतो? You simply turn on your phone, आपण केवळ आपला फोन हातात घेऊन ऑन करतो look for the connection, आणि कनेक्शन आहे का बघतो, and suddenly you are streaming videos and sending messages. आणि मग अचानक तुम्हाला व्हॉट्सअप करता येतोय कोणाला सुद्धा, किंवा तुम्हाला व्हिडिओ बघता येत आहेत. So God is like the invisible network. तसं देव अदृश्य नेटवर्क आहे. देव अदृश्य वायफाय आहे. विश्वासाच्या डोळ्यांनी ते कनेक्ट कर. He is always broadcasting His love, grace and power through the air. देव या हवेमध्ये नेहमी त्याचं प्रेम, त्याचं सामर्थ्य, त्याची काळजी सगळं पाठवतोय. तुला कनेक्ट करायला लागेल. You cannot see the signal, तुला सिग्नल दिसणार नाही, but when you activate your faith, पण जेव्हा तुझा विश्वास तू सक्रिय करशील, your soul instantly connects to Him. तेव्हा तुझा जीव अगदी तात्कालिक रीतीनं देवाच्या संपर्कात येईल. जसं वायफाय आपल्याला लगेच मिळतं ना, तसं देव लगेच आपल्याला मिळेल. And you start receiving heavenly signal. आणि मग तुम्हाला स्वर्गीय सिग्नल मिळायला लागेल. You start receiving heavenly peace. मग तुम्हाला स्वर्गीय शांती मिळायला लागेल. You start receiving heavenly joy. मग तुम्हाला स्वर्गीय आनंद मिळायला लागेल. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया.
Bible says बायबल म्हणतं in Hebrews 11 verse 1, इब्री कळास पत्र 11वा अध्याय पहिलंच वचन, faith makes us sure of what we hope for. विश्वास ज्या गोष्टींविषयी ना आपण आशा धरतो त्या गोष्टींची आपल्याला खात्री देतो, And it gives us proof of what we cannot see. आणि जे आपल्याला दिसत नाही त्याचे पुरावे देतो की तुला दिसत नसलं तरी सुद्धा ते आहे. Praise God. Amen. God never asks you to understand everything. देव तुला कधीच असं म्हणत नाही रे की सगळं तू समजून घे, तू सगळं समजून घे. देव असं म्हणतच नाही तू समजून घे. He says, just trust on me. देव म्हणतो काही समजून घेऊ नको, माझ्यावर केवळ विश्वास ठेव, Praise God. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, सगळं समजून घ्यायची गरज नाही. Bible says बायबल म्हणतं it was during one of the worst famines in history इतिहासामध्ये एवढा वाईट दुष्काळ पडला नाही जो एकदा पडला, that God performed one of his greatest miracles for a widow and her son. आणि त्या महाभयानक दुष्काळामध्ये देवाने एका विधवेसाठी आणि त्या विधवेच्या मुलासाठी मोठा चमत्कार केला. Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 17 chapter, एक राजे 17वा अध्याय, मी बोललेलं तिथे लिहिलेलं आहे. there was this king whose name was King Ahab. एक राजा होता, त्याचं नाव आहाब राजा. He led Israel into deep sin and idol worship. आहाब राजाने इस्रायल देशाला फार मोठ्या पापात आणि मूर्ती पूजेत ढकललं. So God shut the heavens for more than 3 years. मग देवाने स्वर्ग 3हून जास्त वर्ष बंद केलं. Not a drop of rain fell. देवाने 3हून जास्त वर्ष स्वर्ग बंद केलं म्हणजे 3 वर्ष पाऊसच पडला नाही, एक थेंब सुद्धा नाही. Think how troubled we became when June brought very little or almost no rain. तुम्ही विचार करा, आत्ताच आपला जून महिना संपला आणि त्या जून महिन्यामध्ये पाहिजे तसा पाऊस पडला नाही, तर आपल्याला सगळ्यांना चिंता व्हायला लागली की आता आपलं कसं होणार, पाणी कपात सुद्धा सुरू झाली. And here it was 3 years. आणि इथं 3 वर्ष पाऊस पडला नाही. कल्पना करा, That was the condition of Israel. इस्रायलची अवस्था त्या काळात अशी झाली. But even in that impossible situation, पण त्या अशक्य अशा परिस्थितीत सुद्धा God did not forget his people. देव मात्र त्याच्या लोकांना विसरला नाही. हालेलुया. The economy crashed completely. आर्थिक परिस्थिती त्या देशाची अगदी खालावली. The ground turned into dust. सगळी जमीन मातीत बदलली, भुशात बदलली. The rivers dried up कोरडी कोरडी माती झाली, सगळी नद्या सुकल्या and business vanished. आणि सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले. Just like today's world of massive price hike. जसं आजचं जग कसं झालेलं आहे, प्रचंड महागाई वाढलेली आहे आज, तसं तेव्हा काहीतरी झालं. There is scarcity everywhere. सगळीकडे टंचाई भासायला There is लागली, ruin everywhere. सगळीकडे नाश दिसायला लागला. And so the entire nation was gripped by a suffocating spirit. तर संपूर्ण इस्रायल देश त्या काळामध्ये एक असा आत्मा त्यांच्यावरती उतरला की जो त्यांना आतमधून असं गुदमरवून ठार मारतो. A spirit of starvation, a spirit of death. एक भूकमारीचा आत्मा, एक मृत्यूचा आत्मा इस्रायलवर आला. People physically saw शारीरिक रीतीने लोकांना दिसलं that there was no way out. की आता काही सुटकेचा मार्गच नाहीये. But in that small town पण तिथे एका लहान गावात called Zarephath, सराफत त्या गावाचं नाव, there was a poor widow. एक गरीब विधवा बाई होती. And she was down to her absolute last resource. आणि बस तिच्याकडे काहीच नव्हतं, आता शेवटचं थोडंसं काहीतरी उरलेलं होतं. She had a tiny handful of flour in a jar बस एवढंसं मूठभर तिच्याकडे पीठ किंवा कणिक राहिलेलं होतं and a few drops of olive oil in a jug. आणि थोडंसं जैतुनाचं तेल तिच्या बुदलीत होतं. बाकी That तिच्याकडे was it. बास बाकी त्या विधवेच्या घरात काही नाही, मूठभर पीठ आणि एवढूच तेल. No money, no bank account, पैसा नाही, बँक म्हणजे सोडूनच द्या, बँकेच्या अकाउंट मध्ये बघायचं काय पैसाच नाही. no wealthy relatives to turn to. काही श्रीमंत नातेवाईक कोणी नाही की ज्यांच्याकडे ती जाऊन त्यांना मदत मागेल. That day, त्या दिवशी she walked out of her house ही विधवा बाई तिच्या घरातनं बाहेर आली. to gather a few sticks to cook one final desperate meal for herself and her son. थोडं सरपण म्हणजे काटक्या गोळा करायला, की त्या काटक्या चुलीत घालून आता शेवटचं हे जे पीठ आहे ते मळून त्यातनं भाकऱ्या करून बस ती शेवटची भाकर खायची आणि त्यानंतर मी आणि माझा मुलगा मरणार आहोत, कारण आता आमच्याकडे काही नाही आणि देशात दुष्काळ आहे. So her plan was to eat the last meal of bread तर तिची योजना अशी होती की आता शेवटच्या भाकऱ्या भाजते काय, 1-2 होतील त्या होतील, and then sit down in the dirt to wait for death. आणि मग मातीत जाऊन बसूया मी आणि माझा मुलगा आणि वाट बघूया की आता कधी मरण येतंय बघा, कारण जेवलो नाही, पाणी प्यालो नाही, की होता होता 2-4 दिवसात का काही दिवसात मरण येणारच आहे. So everywhere her eyes looked, सगळीकडे तिची नजर बघत होती, she saw nothing but death. तर तिला काही दिसलं नाही, तिला फक्त दिसलं मरण. She saw ruin, she saw
starvation. नाश, भूकमार, मरण. And so she was completely worked up. मग एवढी थकली, इतकी तिला काळजी, She was terrified and hopeless. घाबरली, दहशत बसली, निराश झाली. But that day, त्या दिवशी a prophet arrived at her door. एक देवाचा संदेष्टा तिच्या दाराशी आला. A man of God came. देवाचा सेवक एक तिच्या दारापाशी बरोबर त्या दिवशीच आला. He did not carry an image or a statue of God, त्या देवाच्या सेवकाच्या हातामध्ये देवाची मूर्ती का फोटो का असं काही नव्हतं. but he brought the living word of God. पण देवाचा जिवंत शब्द घेऊन देवाचा सेवक तिच्या घरी आला. As I am giving you the living word of God, आज जसं मी देवाचा सेवक आणि जिवंत देवाचा सेवक या नात्याने जिवंत देवाचा जिवंत शब्द मी तुम्हा लोकांना देत आहे. praise God. देवाला धन्यवाद. And he said, आणि तो देवाचा सेवक तिला म्हणाला, please bring me a little water. बाई मला थोडं प्यायला पाणी दे ना, I am very thirsty. मला फार तहान लागली. In those days, त्या काळी water was as precious as gold. एक तर पाणी नव्हतंच ना, दुष्काळ पडला होता. पाणी म्हणजे सोनं सोनं त्या काळात. Yet the widow immediately went to bring it. तरी सुद्धा ती विधवा बाई लगेच आत गेली पाणी आणायला. What a big heart. म्हणजे त्या बाईचं हृदय किती मोठं असेल अंदाज लावा. A heart that obeys God is already prepared for a miracle. जे हृदय देवाच्या आज्ञा पाळतं ते हृदय चमत्कारासाठी ऑलरेडी तयार असतं. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Hebrews 3 verse 15, इब्री करास 3 अध्याय 15व वचन, today if you hear his voice, आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकत असाल, do not harden your hearts. हृदय कडक करू नका. Make your heart soft. थोडंसं हृदय मऊ कर राजा. Believe in God. देवावर विश्वास ठेव. Accept him. देवाला स्वीकार आल्याचं सार्थक कर. God blesses those who respond to his voice. देव अशाच लोकांना आशीर्वाद देतो जे लोक त्याच्या आवाजाला मान देतात आणि प्रतिसाद देतात. As she was going inside, मग ती विधवा बाई जशी आत चालली, Elijah called out again, एलिया देवाच्या सेवकाचं नाव त्याने परत तिला हाक मारली please bring me a piece of bread also. आणि म्हणाला, बाई येताना थोडीशी भाकर पण घेऊन ये पाण्यासोबत. First he asked for water, now he's asking for bread. आता पहिलं पाणी मागितलं, त्याच्यानंतर त्याने भाकर मागितली. Because I am very hungry. कारण तो म्हणाला, मला फार भूक लागलेली आहे. And she replied, मग तिने उत्तर दिलं, as surely as the Lord God, your God lives, प्रभू परमेश्वर तुमचा देव जसा जिवंत आहे, I have no bread. माझ्याकडे खायला भाकरच नाहीये. I have only a handful of flour in a jar बस एवढं मूठभर पीठ आहे माझ्याकडे and a little oil in a आणि jar. एवढूस तेल आहे माझ्याकडे. Now I'm gathering a few sticks आता थोड्या काटक्या मी गोळा करत आहे to prepare one last meal for myself and my की son. चूल पेटवते आणि त्यातनं 1-2 भाकऱ्या काय होतील ते खाऊन मी आणि माझा मुलगा बसतो And then we will eat it and die. आणि ते खाऊन मग आम्ही मरणार, कारण हे एवढंच आता शेवटचं आहे. But see, पण बघा, your last meal can become the beginning of God's miracle. तुमचं शेवटचं अन्न बर का, तुमचं शेवटचं अन्न, तुमचा शेवटचा अन्नाचा कण देवाच्या चमत्कारांचा प्रारंभ होऊ शकतो. Praise God. राईट इट डाऊन, लिहून ठेवा हे. Yes, your last meal can become the beginning of God's miracle. तुझ्या अन्नाचा शेवटचा कण जो आहे ना, तो तुझ्या चमत्कारांची सुरुवात होऊ शकतो. एवढा तो देव महान आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 34 verse 18, स्तोत्र 34 त्यातलं 18 वचन बायबल म्हणतं, the Lord is close to the broken-hearted. तुटलेल्या हृदयांच्या माणसांच्या जवळ आहे देव. Praise God. तुमचं हृदय तुटलंय का बेटा, मग देव तुझ्या जवळच आहे. God never walks away from those who have reached the end of themselves. देव कधी अशा लोकांपासून लांब जात नाही की जी लोक स्वतःच्या अंताला आलेली आहेत आणि म्हणतायत मी संपलो, मी खलास झालो. Elijah said, एलिया तिला म्हणाला, do not be afraid. तू घाबरू नको बाई, Go and do as you have said. जसं मी सांगतो तसं कर. But first make a small loaf for me. पण पहिलं तू मला एक भाकरी भाज आणि दे बरं. Give me first. पहिलं मला दे. Then मग he gave her God's message. देवाने जो संदेश त्या सेवकाला दिला होता, तो संदेश त्याने तिला दिला. He gave her God's promise. हे देवाने एक वचन, अभिवचन जे दिलं होतं ते मग त्या सेवकाने तिला दिलं. Bible says बायबल म्हणतं in 1 Kings 17 verse 14, एक राजे 17 अध्याय 14 वचन, for this is what the Lord, the God of Israel says, इस्रायलचा देव मला असं सांगत आहे, बाई the jar of flour will not be used up तुझ्या पिठाचा डबा संपणार नाही and the jug of oil will not run dry आणि तुझ्या तेलाची बरणी सुकणार नाही until the Lord sends rain on this land. जोपर्यंत प्रभू या देशावर पाऊस पाडत नाही
तोपर्यंत तुझ्या घरात पिठाच्या डब्यात पीठ आणि तेलाच्या बरणीत तेल सापडेल. Praise God. देवाला धन्यवाद. God's word. देवाचा शब्द It is बेटा, very powerful. देवाचा शब्द फार सामर्थ्यवान आहे. God's promises are powerful. देवाचं वचन सामर्थ्यवान आहे. God's word is powerful than all images. देवाचा शब्द सगळ्या फोटोंपेक्षा प्रतिमांपेक्षा सामर्थ्यवान आहे. That's why we don't have images. म्हणून इथे आपल्याकडे फोटो चित्र काही नाही. God's promises are stronger than your empty cupboard. देवाचं अभिवचन तुझ्या रिकाम्या कपाटापेक्षा सामर्थ्यवान आहे. Praise God. त्याचा शब्दच बास आहे बेटा. फोटो करायचे काय आहेत आपल्याला? Bible says बायबल म्हणतं in Numbers 23 verse 19, गणना 23:19 वचन, God is not a man देव काही माणूस नाही. that he should lie. देव माणूस नाहीये खोटं बोलायला. माणसं खोटं बोलतात म्हणून तो म्हणतो देव माणूस नाहीये खोटं बोलायला. Nor is the son of man to change his mind. किंवा माणसाचा मुलगा नाहीये मन बदलायला. माणसाची मुलं मन बदलतात, देव नाही. Does he speak and not act? देव बोलतो आणि करत नाही असं कधी झालंय का? Does he promise and not fulfill? देव वचन देतो आणि पूर्ण करत नाही असं कधी झालंय का? Praise God. देवाला धन्यवाद. Think about the massive test this woman faced. आता ही बाई किती मोठ्या अग्नी परीक्षेतून जात असल्यासारखी झाली. विचार करा. She could have looked at Elijah and argued with him. आता ती एलियाकडे देवाच्या सेवकाकडे बघून वादीवाद घालू शकली असती. नाही पण असं कसं, नाही पण तसं कसं, कोणाला खायला नाही, आमच्याकडे पण नाही आणि तुम्ही वर येताय आणि म्हणताय मलाच द्या. But prophet, पण तरीही देवाच्या माणसा, I don't see him. देवाच्या सेवका, मला देव तर कुठे दिसत नाही. Where is this God of Israel? कुठे हा इस्रायलचा देव? इस्रायलचा देव आहे म्हणे, आहे कुठे तो देव? Show me his image मला दाखवा ना. तुम्ही काहीतरी फोटो बिटो तरी मला दाखवा, so I will know he is real. म्हणजे मला कळेल तरी की हा इस्रायलचा देव खरा आहे. The prophet must have said, मग देवाचा सेवक तिला म्हणाला असेल, God's word is more real than every image. देवाचा शब्द प्रत्येक प्रतिमेपेक्षा खरा आहे बाई. You just believe in God तू केवळ देवावरती विश्वास ठेव. because God of the heavens has spoken to you. का स्वर्गातला देव तुझ्याशी माझ्याद्वारे बोललाय. The God whom you cannot see. ज्या देवाला तू बघू शकत नाही, You have to believe in that God. त्या देवावर तू विश्वास ठेव. Say, because my God is like the wind that is all around us. कारण माझा देव त्या हवेसारखा आहे, जी हवा आपल्या चारी बाजूने आहे पण आपल्याला दिसत नाही. You are alive. आज तू जिवंत आहेस. Why? का? Because of the wind you are breathing. कारण ज्या हवेचा श्वास तुम्ही घेताय त्यापायी तुम्ही जिवंत आहात. ती हवा दिसते का? नाही. श्वास चालू आहे का? आहे. म्हणजे हवा आहे ना. संपला विषय. Even so, तसंच आहे. my God cannot be seen, माझा देव दिसत नाही, but you can see the effect of my God. पण देवाच्या कार्याचे परिणाम दिसतात ना. व्यसन सुटतात ना, शांती मिळते ना, आजार बरे होतात ना. फिनिश्ड. So Elijah was essentially telling her, तर एलिया तिला असं म्हणत होता you cannot see him, की बाई तुला तो देव दिसणार नाही, but you will see the result of this great God. या महान देवाचे परिणाम तुला बघायला मिळतील. Because when God speaks, कारण जेव्हा देव बोलतो he always fulfills. त्या देव बोललेलं करून दाखवतो. Praise God. आमेन. He did not bring images, but he brought the word of God. त्याने प्रतिमा आणि फोटो आणले नाही, पण त्याने देवाचा शब्द त्या बाईसाठी आणला. Bible says बायबल in म्हणतं Romans 10 verse 17, रोम करा 10 अध्याय 17 वचन, faith stands on God's word, विश्वास देवाच्या शब्दांवर असतो बेटा. not on visible images. देवाच्या शब्दांवर विश्वास असतो, दृश्य प्रतिमांवर विश्वास नाही. Praise God. देवाला धन्यवाद. The Bible you hold in your hand जे बायबल, जे पवित्र शास्त्र तुम्ही लोक तुमच्या हातात धरता, is the word of God. हे हा देवाचा शब्द Lift आहे. that Bible up. बायबल तुम्ही हातात धरा. असं Just hold it up. ज्यांच्या कोणाकडे बायबल आहे असं वर धरा प्लीज. This Bible हे बायबल ज्याच्या फोन मध्ये आहे त्यांनी फोन वर धरा. is the word of God. हा देवाचा शब्द आहे. This is the word of God. हा देवाचा शब्द आहे बेटा. This is greater than any image. आणि हे कुठल्याही प्रतिमेपेक्षा मोठे आहे राजा. Read it every day रोज वाचा. हे अनमोल धन आहे and you shall live. आणि तुम्ही जगाल. हे अनमोल धन आहे. आमेन. Through his word, त्याच्या शब्दाद्वारे the unseen God is speaking to you. तो दृश्य देव तुझ्याशी बोलत आहे बाई.
He says, म्हणाला your empty life will become full from tonight. तो देव म्हणतोय आज रात्रीपासून तुझं रिकाम जीवन भरलेलं होईल. I will make rivers flow in the desert. मी या रानात या वाळवंटात नद्या व्हायला लावेन. Your jar of flour will not become empty. तुझा पिठाचा डबा रिकामा होणार नाही असं देव तुला सांगतोय. Your bread will be given to you. तुझी भाकर तुला मिळणार असं देव सांगतोय. Your water shall be sure. तुझं पाणी तुला मिळणार असं देव सांगतोय. I am the Lord that healeth you. मी तुला आरोग्य देणारा देव आहे. No weapon formed against you shall prosper. एकही शस्त्र तुझ्या विरोधात उभारलेलं समृद्ध होणार नाही. If God is with you, जर देव तुझ्या सोबत आहे who can go against कोण you? तुझ्या विरोधात जाईल. अजूनपर्यंत असं कोणी जन्माला आलेलं नाहीये I की देव तुझ्या prophesy. सोबत असताना तुझ्या विरुद्ध जाईल. I prophesy tonight आज रात्री मी भविष्यवाणी करतो ऐका. that every empty place in your life तुझ्या आयुष्यातली प्रत्येक रिकामी जागा will flow with God's provision. देवाच्या पुरवठ्याने भरभरून भरभरून निघेल. In the mighty name of Jesus. येशूच्या महान नावात. हालेलुया. The wind you cannot see, but you are experiencing जी it. हवा जो वारा तुम्हाला दिसत नाही पण ज्याचे परिणाम तुम्हाला दिसतात आणि The whole world is breathing the wind. आज संपूर्ण जग संपूर्ण मानव जात त्या हवेचा श्वास घेत आहे. But yet they cannot see. तरी ती हवा त्यांना दिसत नाही. देवाने त्या हवेवर भाडं लावलं तर झेपेल का तुला आणि मला. You are alive right now because of the wind. आज आपण सर्व तुम्ही प्रत्येक जण जिवंत आहात देव देत असलेल्या वायूवर हवेवर. Because कारण the wind is filling your lungs. ती हवा तो वायू तुमच्या फुफ्फुसांमध्ये जातोय. See, you don't have to look at the picture of oxygen to trust it. ऑक्सिजनवर विश्वास ठेवायला तुला ऑक्सिजनचं चित्र पाहायची गरज नाही. You just open your mouth, फक्त तोंड उघड inhale it, आणि तो ऑक्सिजन घे. and it sustains your body. बस तुझ्या शरीराला तो ऑक्सिजन वायू ज्याला म्हणतात तो आधार देतो. Don't hold your nose, नाक बंद करू नको otherwise you will die. नाही तर मरशील. नाक बंद नाही करायचं. बरशील ते आत जायलाही पाहिजे ना. In the exact same way, बरोबर त्याच रीतीने हे you will be alive तुम्ही जिवंत राहाल because of my God. माझ्या देवामुळे. जिथे सगळं संपतं, जिथे मॉडर्न मेडिकल सायन्स पण संपतं, तिथे देव सुरू होतो. का अशक्य गोष्टी शक्य करायला देव लागतो. The widow closed the physical eyes मग त्या विधवेने शारीरिक डोळे बंद केले. to all an empty, dusty kitchen counter. तिच्या त्या रिकाम्या धुळीनं भरलेल्या किचन कडे बघणं, स्वयंपाकघराकडे बघणं तिने बंद केलं. She stopped looking at her lack. आणि तिनं बंद केलं हे बघणं की मला किती कमी पडतंय, माझ्याकडे नाहीये. And she chose to believe in the invisible power of the Creator. आणि तिने ठरवलं, तिने निवडलं की हा देवाचा माणूस मला जे सांगतोय त्या अदृश्य देवावरती मी विश्वास ठेवणार. She went to the jar, गेली ती पिठाच्या डब्याकडे tipped it over and poured it. आणि त्या डब्यात जेवढं पीठ होतं तिने ते ओतलं. She couldn't see the hand of God making the oil, तिला काही देवाचा हात तेल तयार करताना दिसला नाही, but she saw the results. पण परिणाम दिसले. As the oil kept rushing out of a jug that day, आणि मग त्या दिवशी तिनं तेलाची ती बरणी घेतली आणि ती बरणी जशी तिने हातात घेतली ओतली. every day she started pouring it. रोज ते तेल वाढतच गेलं. Every day the flour was increasing. म्हणतात ना वाढता वाढता वाढे, तसं हे वाढता वाढता वाढे, ओतता ओतता वाढे. Till it rained, she had परत oil त्या and देशात flour. पाऊस पडेपर्यंत बाईच्या घरातलं पीठ आणि तेल संपलं नाही. Praise God. त्या देशात परत पाऊस पडेपर्यंत Forget the condition of the world. जगाची अवस्था सोड, You look to तू God. देवाकडे बघ. Look unto me all the ends of the earth and be saved, says the Lord. पृथ्वीच्या दिगंतांपर्यंत सर्वांनी मजकडे पहा आणि तारण प्राप्त करून घ्या. देव बोललाय. When God made our first parents, तुम्हाला माहितीये देवाने जेव्हा मानव जातीतला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री निर्माण केली, Adam and Eve, आदाम आणि हव्वा त्यांची नावं बर का, their eyes were fixed on God. त्या दोघांचे डोळे देवावर केंद्रित होते. They lived under the blessing of God. देवाच्या आशीर्वादांखाली दोघं जगत होते. As long as your eyes stay on God, असंच असतं, जोवर तुमचे डोळे देवावर राहतील His blessings stay on your life. त्याचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यावर राहतील. But the devil turned their attention from God to the forbidden fruit.
पण सैतानाने त्या दोघांचं लक्ष देवावरनं काढून नाही म्हटलेल्या फळावर ठेवलं. Sin entered the world. मग पापाचा प्रवेश या जगात Sorrow झाला, entered the world. दुःखाचा प्रवेश या जगात झाला Death entered the world. आणि मरण प्रत्येक माणसाला तेव्हापासून यायला लागलं. Bible says बायबल म्हणतं in Isaiah 59 verse 2, यशया 59 त्यातलं दुसरं वचन, your sins have separated you from your God. तुझ्या पापांनी तुला देवापासून वेगळं केलंय, तुझ्या देवापासून तुला वेगळं तुझ्या पापांनी केलंय बेटा. But God sent Jesus. पण तरी देवाने येशूंना पाठवलं. Jesus came on this earth. येशू या जगात आले. He took the sins of the whole world. येशूनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. He died for us on the cross. येशू आपल्यासाठी वधस्तंभावर मरण पावले. And on the third day he rose again. मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. Jesus is alive. येशू जिवंत आहे. Jesus is alive. येशू जिवंत आहे. Bible says बायबल म्हणतं in Colossians 1 verse 15, कलसीकरास पत्र पहिला अध्याय 15 वचन, Jesus is the express image of the invisible God. अदृश्य देवाची दृश्य प्रतिमा येशू ख्रिस्त. Praise God. आमेन. Jesus said येशू बोलले in Matthew 28 verse 20, मत्थ्याचा 28वा अध्याय त्यातलं 20ं वचन, I am with you मी तुझ्या बरोबर आहे till the end of ages. या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही. I will never forsake मी you. तुला कधीही टाकणार नाही. That is the greatest hope for me. सगळ्यात मोठी आशा देवाने मला दिलेली ही आहे बेटा, Praise God. की भले मला सगळे सोडो पण मला देव कधी सोडणार नाही. Bible says बायबल म्हणतं in Matthew 9 verse 27, मत्थ्याचा 9वा अध्याय 27ं वचन, once two blind men followed Jesus. एकदा असं झालं, 2 आंधळी माणसं होती आणि ती येशूंच्या मागे मागे चालायला लागली And they were crying, आणि ती दोघी आंधळी माणसं रडत होती you son of David, आणि ओरडून ओरडून म्हणत होती की दाविदाच्या पुत्रा have mercy on us. आमच्यावर दया करा. Bible says बायबल म्हणतं in Matthew 9 verse 27, मत्थ्याचा 9वा अध्याय 27ं वचन, these were two lifelong friends. हे दोघे आंधळे आयुष्यभराचे मित्र जिगरी दोस्त होते They had spent their years sitting on a dusty roadside of Israel. आणि वर्षोनवर्ष इस्रायलच्या धुळीनं माखलेल्या रस्त्यावर बसून ते होते दोघ जण. They had never seen a sunrise, त्यांनी सूर्योदय कधी पाहिला नाही. never seen a sunset. त्यांनी सूर्यास्त सुद्धा कधी पाहिला नाही. They didn't even see their own reflection in a mirror. स्वतःची प्रतिमा त्यांनी आरशात कधी पाहिली नाही. दोघे आंधळे. Can a blind man have mirror at home? आंधळा माणूस स्वतःच्या घरात आरसा ठेवू शकतो का? आणि ठेवला तरी फायदा काय? What good is it? ठेवला तरी फायदा काय? बेटा तो आंधळा आहे. Beloved people, माझ्या जमलेल्या प्रियानो, your limitations do not limit God's possibilities. तुमच्या मर्यादा देवाच्या शक्यतेला मर्यादा घालत नाही. तो मर्यादे पलीकडचा आहे. No matter where you are positioned tonight, आज रात्री आयुष्यात तुम्ही कुठेही आणि कसेही असा, Jesus has the power to change your situation. येशूंकडे तुमची परिस्थिती बदलायचं सामर्थ्य आहे. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Bible says बायबल म्हणतं in Matthew 19 verse 26, मत्थ्याचा 19वा अध्याय त्यातलं 26ं वचन, with God all things are possible. देवाला सगळं काही शक्य आहे. Come on, say it. बोला, With God all things are possible. म्हणा माझ्या मागून, देवाला सगळं काही शक्य आहे. Say with God म्हणा देवाला all things are possible. सर्व शक्य आहे. Now, आता what they lacked in physical eyesight, शारीरिक डोळ्यांनी त्यांना जे कमी पडलं, they more than made up for in determination. त्यांनी निश्चय मात्र त्याहून जास्त मोठा दृढ घेतला. Amen. म्हणजे शारीरिक डोळे कमी पडत होते, दिसत नव्हतं, पण निश्चय दोघांनी आंधळे असून सुद्धा एवढा मोठा केला ना की बास आम्ही आज येशूंना भेटणार. They had an incredible sense of hearing. आणि एक त्यांचे कान जे होते ना, कान ऐकायची कुवत दोघांची फार चांगली होती. Think about it. विचार करा, दोघांना दिसत तर काही If नाही. physical eyes alone could save a person, शारीरिक डोळे जर फक्त माणसाला वाचवू शकले असते, then the blind would have no hope. आंधळ्यांना तर आशाच मिळाली नसती ना राजा. Because Bible says, look to me. बायबल म्हणतं माझ्याकडे बघा. If God is saying, look to me, आणि जर देवच म्हणतोय माझ्याकडे बघा, then literally speaking, only those who have eyes can see him. तर मग लिटरली बोलायला गेलो तर ज्या लोकांना डोळे आहेत त्याच लोकांना देवाला पाहता येणार ना. And those who have no eyes, they cannot see. आणि देव न करो जे आंधळे आहेत त्यांना देव मग दिसणारच नाही का? See, the blind men cannot see even images. आंधळ्यांना काहीच दिसत नाही, ते आंधळे आहेत, प्रतिमा फोटो काही नाही, But yet, तरी they are saved.
त्यांचं तारण होतं. The blind are saved. आंधळ्या माणसांचं सुद्धा तारण होतं बर का. Why? का? Because they don't trust the images, they trust the word of God. कारण ते फोटोंवर प्रतिमेवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना दिसतच नाही. त्यांचा विश्वास देवाच्या शब्दांवर आहे. Praise God. आमेन. Because if natural sight alone could bring God's blessings, कारण नैसर्गिक डोळ्यांनी बघूनच आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळायचे असतील, then those who cannot see would be left out forever. मग आंधळे तर कायमचे हरवले म्हणायचं मग. But that is not what God is saying. पण देव असं म्हणतच नाहीये राजा. God is not looking for the eyes of your body. देवाला तुझ्या शरीराचे डोळे नकोच आहेत. He is looking for the eyes of your faith. देव तुझ्या विश्वासाचे डोळे बघतोय. विश्वास आहे का तुझा सांग. See, when God says, look unto me and be saved, He is saying, look with the eyes of faith. देव ज्या म्हणतो माझ्याकडे बघा आणि तारण घ्या, याचा अर्थ देव म्हणतोय विश्वासाने माझ्याकडे बघा आणि तारले जा. Because faith sees what natural eyes cannot कारण see. नैसर्गिक डोळ्यांना जे दिसत नाही ते विश्वासाला दिसतं. आमेन. It's the eyes of faith and ears of faith that will receive miracle tonight. विश्वासाच्या डोळ्यांना आणि विश्वासाच्या कानांना आज रात्री चमत्कार दिसेल. आमेन. आमेन. One afternoon, एके दिवशी दुपारी the quiet streets suddenly became very noisy. तो शांत रस्ता अगदी आवाजाने गजबजला. People were shouting and running, लोक ओरडायला लागले, धावायला लागले pushing through the crowd. आणि गर्दीतनं रेटायला लागले. You know, many of God's greatest miracles began in the middle of confusion. देवाचे अनेक मोठे चमत्कार गोंधळामध्ये सुरू झालेले आहेत माहितीये. And so one blind man said to the other, तर एक आंधळा माणूस मग तेव्हा दुसऱ्या आंधळ्याला म्हणाला, don't push me. अरे तू मला ढकलू नको. The other one said, I'm not pushing you. तर तो दुसरा आंधळा म्हटला, मी कुठे तुला ढकलतोय. The whole crowd is moving forward. संपूर्ण लोकांची गर्दीच पुढे पुढे रेटत चालली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Listen carefully. आता नीट काळजीपूर्वक ऐका. Everyone is saying प्रत्येक जण म्हणतोय, that Jesus of Nazareth is passing by. प्रत्येक जण म्हणतोय की येशू नाझरेतकर या रस्त्यावरनं जातायत. The one who heals the sick. जो येशू आजारांना आरोग्य देतो, The one who changes lives. जो येशू जीवन बदलतो, स्वभाव बदलतो. It's so sad. किती दुःख ना. Oh, we cannot see him. आपल्याला आज येशूंना पाहता येणार नाही. आज येशू या रस्त्यावरनं जातायत पण आपल्याला नाही दिसणार येशू. आपण आंधळे ना So दोघे. can we receive any blessing? मग आपल्याला काही आशीर्वाद मिळतील का रे. The other fellow said, तर दुसरा आंधळा म्हणाला, have faith. अरे विश्वास ठेव. If we don't have eyes, let us have faith. डोळे जरी नसले तरी विश्वास ठेव की आपण येशूंवर. And remember, we have a voice. आणि लक्षात ठेव आपला आवाज तर चालतोय ना. And God said, आणि देव बोललाय, call unto me in the days of trouble. संकट समयी माझ्या नावाचा धावा कर. तर आता ओरड. आवाज आहे ना, ओरड. So let's call. तर चल आपण दोघे मिळून येशूंना हाक मारू. Praise God. वाह, वाह, hallelujah. One meeting with Jesus can change your whole life. येशूंसोबतची एक मीटिंग तुझं अख्खं आयुष्य बदलून सोडेल. पण येशूंसोबत एक खरीखुरी मीटिंग झाली पाहिजे. But can He do it today, Pastor? नाही पण आज येशू करतील का. तेव्हा केलं. आज आपण 2026 मध्ये आहे. Yes, He can do it. सो व्हॉट. 2026 असलं तरी काय झालं. येशू आजही करतात. Because कारण Bible says Bible म्हणतं, in Hebrews 13 verse 8, इब्री करास 13 अध्याय 8 वचन, Jesus Christ is the same yesterday, today and forever. येशू ख्रिस्तचे काल आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. Praise God. मग 2026 वर्ष सुद्धा त्याच्यात आलंच की. And at that moment, मग त्या क्षणाला hope filled their hearts. आशा आली दोन्ही आंधळ्यांच्या हृदयात. They could not see Jesus with their eyes, त्यांना काही डोळ्यांनी येशू दिसत नव्हते. but they remembered what the prophet Isaiah said. पण यशया संदेष्टा काय बोलून गेला त्यांना आठवलं. Look to me and be saved. माझ्याकडे बघा आणि तारले जा. आठवलं So त्यांना. let us look with the eyes of faith. मग ते दोघं जण म्हटले चला आपण विश्वास ठेवू. विश्वासाच्या डोळ्यांनी बघूया. Our physical eyes may fail, आपले शारीरिक डोळे तर आपल्याला अपयश देतात पण जाऊ दे. but eyes of faith can see Him. आपल्या विश्वासाच्या डोळ्यांना प्रभू दिसेल, येशू दिसेल. So they held each other's मग hand त्यांनी एकमेकांचा हात धरला and असेल. walked towards the sound of Jesus' आणि voice. दोघे आंधळे एकमेकांचा हात धरून येशूंचा आवाज कुठल्या दिशेने येतो त्या दिशेकडे गेले असतील. They could not कि see इधर the- से आवाज आ रहा है, इधर से आवाज आ रहा है, जीसस इधर रहेंगे. See, आमेन. they could not see the road, त्यांना रस्ता तर दिसला नाही. but they knew Jesus is the way, the truth and the life. पण एक त्यांना माहित होतं, येशूच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. If you don't know the road, it's okay, but know the way. तुमच्या पत्त्याचा रस्ता तुम्हाला माहित नसला तरी चालेल पण जीवनाचा मार्ग माहिती करून घ्या. And Jesus is the way. आणि येशूच मार्ग आहे.
बरोबर जिथं पोहोचायचं तिथे पोहोचाल. You don't have to see your miracle अजिबात तुम्ही तुमचा चमत्कार बघायची गरज नाही. before you start walking towards it. देवाकडे, येशूकडे किंवा त्या चमत्काराकडे चालत जाण्या अगोदर नाही मला चमत्कार दाखवच, मला दाखवच, नाही काही गरज नाहीये. You walk first, पहिलं चालतं खरं, meet Jesus, येशूंना भेटतं खरं, then you will have a miracle. मग चमत्कार मिळेलच हो. And then they cried out, आणि मग ते दोघं ओरडले Son of David, have mercy on us. आणि म्हणाले, दाविदाच्या पुत्रा, या रस्त्यावरनं जाता जाता जरा आमच्यावर दया करून जा. Twice they shouted. दोनदा ओरडले. See, faith that refuses to give up always gets heaven's attention. विश्वास जो हार मानायला तयार नसतो तो बरोबर स्वर्गाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो. Amen. आमेन. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 7 verse 7, मत्थ्याचा 7वा अध्याय 7वं वचन, keep asking मागत राहा and it will be given to you. तुला दिलं जाईल, तू मागत राहा, Keep seeking शोधत राहा and you will find. तुला सापडेल, Keep knocking वाजवत and राहा, the door one day will be opened for एक you. दिवस दार उघडणार तुझ्यासाठी. किती वेळा मागायचं, किती वेळा ते नाही विचारायचं, मागत राहा, शोधत राहा, ठोकत राहा. See, your miracle does not begin when your eyes see. तुझ्या डोळ्यांना दिसल्यावरच चमत्कार सुरू होईल असं नसतं. Your miracle begins when your heart believes it. तुझं हृदय जेव्हा विश्वास ठेवेल, बस चमत्कार तेव्हा सुरू होईल. And you know, तुला माहित आहे, faith will never sit on the roadside. विश्वास कधी रस्त्याच्या कडेला बसत नाही. Never नाही, sits. नाही. विश्वास कधी रस्त्याच्या कडेला बस्तान ठोकत नाही. No, नाही, नाही. it follows Jesus. विश्वास म्हणतो चला उठा, Though it cannot see. येशूंच्या मागे चला, येशू दिसत नाही तरी चला 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 चला. And then it receives the answer. आणि मग त्या विश्वासाला उत्तर मिळतं. That's why Bible says म्हणून बायबल म्हणते in James 4 verse 8, याकोबाचं पत्र 4था अध्याय 8वं वचन, you draw near to God तुम्ही देवाच्या जवळ या, and God will draw near to देव you. तुमच्या जवळ येईल. And now Jesus entered a house. आणि मग येशू एका घरात गेले. The two blind men also entered that house. ते दोन्ही आंधळे पण त्या घरात बरोबर घुसले येशूंचा आवाज ऐकत ऐकत. And then Jesus asked a very important मग question. येशूंनी एक महत्वाचा प्रश्न विचारला. What did he say? काय म्हणाले येशू? In Matthew 9:28, मत्थ्य 9वा अध्याय 28वा वचन, Jesus said, येशू म्हणाले, do you believe that I am able to do this? येशू त्या दोघांना म्हणाले, तुमचा विश्वास आहे का की मी तुमच्यासाठी हे कार्य करण्यास समर्थ आहे? He didn't say, do you see? तुला दिसतंय का विचारलं नाही, तुमचा विश्वास आहे का विचारलं. I know you cannot see, तुम्हाला दिसतंय का येशूने विचारलं नाही. येशू म्हणतात जणू की मला माहितीये तुम्हाला दिसत नाही, but do you have faith? पण विश्वास आहे का? See, हा? he didn't even ask about their blindness. बाकी काही येशूंनी प्रश्न केला नाही. नाही पण तुम्ही आंधळे कसे झाला, का ऍक्सिडेंट वगैरे झाला का, No. डोळ्यात काही गेलं का जन्मापासूनच आंधळे आहे का? No, he first asked them about their faith. येशूंनी पहिला प्रश्न दोन्ही आंधळ्यांना विचारला, बाबा दोघांचा विश्वास आहे का? See, God is not limited by your problem. देव तुझ्या समस्यांवर लिमिटेड नाहीये की बापरे एवढी मोठी समस्या मला नाही No, सोडवता he येत. is looking for your faith. देव तुझा विश्वास बघतोय. प्रॉब्लेम तुझा किती पण मोठा असू दे, देव सोडवेल, पण देव बघतो तुझ्यात विश्वास आहे का. Because Bible says कारण बायबल म्हणते in Hebrews 11 verse 6, इब्री 11वा अध्याय 6वं वचन, without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला प्रसन्न करणं अशक्य आहे. Yes. तुम्हाला देवाला प्रसन्न करायचंय, करायचंय, Then have faith. देव पावला पाहिजे का? विश्वास ठेवा. So, and without hesitation they said, yes, Lord. आणि न डगमगता दोन्ही आंधळे बाबे बोलले, आमचा विश्वास आहे. They could not see, but yet they said yes. दोघांनाही दिसत नव्हतं तरी पण म्हणाले, आमचा विश्वास आहे. Miracle did not yet happen, चमत्कार अजून घडलाही नव्हता, but they believed in him. पण दोन्ही बाबांनी विश्वास ठेवला. First is belief, then a miracle. पहिला विश्वास ठेवा, मग चमत्कार मिळेल. First is faith, then a miracle. पहिला विश्वास मग चमत्कार. Faith says, yes, Lord. विश्वास म्हणतो हो दे बाबा. Even before the miracle happens, faith says, yes, Lord. चमत्कार घडण्याही अगोदर विश्वास म्हणतो यस लॉर्ड. So say yes, Lord. म्हणा होय दे बाबा, Yes, Lord. होय दे बाबा, होय दे बाबा. Jesus is asking, येशू do विचारताय, you believe I can do this? विश्वास आहे का मी करणार आहे? Yes, Lord. म्हणा होय दे बाबा, Yes, Lord. म्हणा होय दे बाबा. वाह वाह, हालेलुया, Amen. आमेन. Bible says in Matthew 9:23, मत्थ्याचा 9वा अध्याय 23वा वचन बायबल म्हणतं, everything is possible for the one who believes. ज्याचा विश्वास आहे ना देवावर,
त्याला सगळं शक्य आहे. Then Jesus touched their eyes मग येशूंनी दोन्ही बाबांच्या डोळ्यांना स्पर्श केला and he said, according to your faith, let it be done to you. आणि येशू दोघांनाही म्हणाले, तुमच्या विश्वासानुरूप तुम्हाला मिळो. He didn't say according to your seeing, तुमच्या डोळ्यांना दिसतंय तसं मिळो नाही, according to your feeling. तुम्हाला वाटतंय तसं मिळो No. नाही. Faith. विश्वास Faith is the bridge that brings God's power in your situation. विश्वास तो पूल आहे जो देवाच्या सामर्थ्याला तुझ्या परिस्थितीत आणतो. Immediately their eyes were opened. दोघांचे डोळे उघडले, त्यांना दिसायला लागलं. For the first time in their lives, आयुष्यात पहिल्यांदा दोघांना दिसलं. the first person they saw, आयुष्यात पहिल्यांदा दोघांनी प्रथम व्यक्ती जो पाहिला, who was it? कोण? Jesus. त्या दोघांनी गायला हवं, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. Praise God. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 146 verse 8, स्तोत्र 146:8, the Lord opens the eyes of the blind. परमेश्वर अंधांचे डोळे So उघडतो. who is Jesus? मग येशू कोण आहे? He is God. येशू देव आहे. And so Jesus told him, येशू त्यांना म्हणाले, see that you don't tell anybody. बघा आता तुम्ही दोघांनी जाऊन कुणाला काही सांगू नका. But they were so full of joy. त्या दोघांना एवढा आनंद झाला होता They said, की ते म्हणाले, आपण कसं शांत हो राहू ना, शकतो? आम्हाला शांत नाही बस. एक तर आम्हाला गप्पा मारायची सवयच आहे आणि त्यामुळे आम्हाला आता शांत बसता येणार नाही. ज्यांनी केलं त्याच्याविषयी बोलायलाच लागेल. So they told everyone. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, येशूंनी बरं केलं. See, a real encounter with Jesus cannot be hidden. येशूंशी आपली खरीखुरी झालेली भेट आहे ना, ती लपत नाही. No. ती दिसूनच येते की बंदा जीसस को मिलके आया है. See, Bible says बायबल म्हणतं in Psalm 107 verse 2, स्तोत्र 107:2, let the redeemed of the Lord tell their story. देवाने उद्धार पावलेले लोक त्यांची कथा सांगो. Tell the story. देवाद्वारे तू उद्धार पावलाय ना, तुझी कथा सांग ना. देवाने तुला कसं उद्धारलं. मग तू म्हणशील, हो तुम्हाला काय सांगू, एवढे त्रास होते लाईफ मध्ये, असंच झालं होतं ना, डिप्रेशन म्हटलं तर विचारू नका, पण येशूंकडे आलो आणि मी सुटलो. Praise God. One mother brought her young two daughters and testified on the stage. एका आईनं आपल्या दोन लहान मुलींना इथे आणलं आणि इथे स्टेजवर साक्ष दिली. I think so, just 2 or 3 weeks back. 2-3 आठवड्यांपूर्वीच बहुतेक. And she said, I had been living in a rented house all my life. आणि ती म्हणाली, बाई की मी आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले. And we went through many financial struggles. बऱ्याच पैशाच्या अडचणीतनं आम्ही गेलो. We were burdened with heavy debts. फार मोठं कर्ज आम्हाला झालं होतं. See, हा? one lady, एक बाई 2 बोला, small daughters. एक बाई, 2 लहान मुली आणि त्रास बघा केवढे. Let me tell you, एक सांगतो, let your situation is not your permanent destination. तुमची परिस्थिती तुमचा कायमचा पत्ता नाहीये. No, no. नाही, नाही, नाही. It will change when Jesus comes. येशू आले की तुझी परिस्थिती बदलणार आहे. असा विचार करूच नको की काय आता कायमचा डोक्याला ताप नाही. कायमचा डोक्याला ताप नाही. येशूंना येऊ दे, सगळं जाईल. Because your limitations do not limit God's possibility. तर तुझ्या मर्यादा देवाच्या शक्यतेला गळ नाही घालत रे. देव महान आहे. And so she said, तर ती बाई बोलली, we went through many financial struggles. आम्ही अनेक पैशाच्या अडचणीतनं गेलो. We didn't know what to do. काय करायचं ते कळत नव्हतं आम्हाला. There was no peace at home. घरात शांती नाही. One problem after the other we had. एका समस्येमागे दुसरी समस्या, एवढे त्रास की विचारू नका. And it became part of our daily आणि life. आमच्या दररोजच्या जीवनाचा हा भाग बनला की त्रास 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 आणि And त्रास. the constant stress affected us mentally and emotionally. आणि सातत्याने हा त्रास आणि हे दडपण, चिंता, टेन्शन, त्यामुळे आमच्यावरती, शरीरावरती, भावनिक रीतीनं, शारीरिक रीतीनं गैरपरिणाम झाले. I didn't want to have this kind of life. आणि मला असल्या पद्धतीचं जीवन ऍक्च्युली नको होतं. I prayed so much म्हणजे मी एवढी प्रार्थना केली and hoped for a better future. आणि आशा ठेवली की माझं भविष्य चांगलं व्हावं. But there was no change. पण माझ्या भविष्यात काही बदल येईना. I did everything possible. सगळे शक्य होईल ते सगळे प्रयत्न केले. But she said in 2020, ती म्हणते 2020 साली our neighbors invited us to this place. आमचे एक शेजारी आहेत, त्या शेजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दापोडीला चला ना सभेला. So she said, I came with my 2 daughters. त्यामुळे माझ्या 2 मुली घेऊन 2020 मध्ये मी सभेला आले. I found new hope in Jesus. मला नवीन आशा मिळाली इथे येशूंमध्ये. And when we returned home, आणि म्हणे त्या रात्री जेव्हा घरी आम्ही परत गेलो, that was the first time पहिल्यांदा in my whole life संपूर्ण आयुष्यात that I had real peace. मला खरी शांती लाभली. त्रास अजून गेले नव्हते, पण पहिल्यांदा मला खरी शांती मिळाली. See, when Jesus enters your home,
येशू तुमच्या घरात आले ना, the atmosphere changes. वातावरण बदलतं बेटा. Before he changes your circumstances, he will change your atmosphere. येशूंनी तुमची परिस्थिती बदलण्या अगोदर येशू तुमचं वातावरण बदलतील. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 14:27, योहान 14:27, my peace I give to you, माझी शांती मी तुम्हाला देत आहे. not the peace which the world gives, या जगात मिळणारी शांती नाही, but my peace. माझी शांती. Let not your hearts be troubled. तुम्ही चिंताक्रांत होऊ नका. See, one invitation from Jesus येशूंकडून एक आमंत्रण can become a turning point in your destiny. तुझ्या आयुष्याच्या संकल्पाचा एक वळायचा बिंदू ठरू शकतो. See, your coming here tonight is not an accident. आज रात्री तुम्ही लोक जे इथे येऊन बसलेले आहात पावसा पाण्याचे, हा काय अपघात नाही. God has brought you here. देवाने तुला आज इथे आणलंय. God loves you, that's why he brought you here. देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. देवाने तुला इथे आणलंय. तुझ्या नावाने देवाने ठरवलं होतं की आज रात्री हा इथे येणार. See, because one meeting with Jesus कारण येशूंशी एक भेट, has already started a ripple effect in your life. येशूंशी एक भेट झाली आणि तुझ्या आयुष्यामध्ये बघा कसे परिणाम तुला आता दिसायला पण लागले. Praise God. Amen. She said, ती म्हणाली, in the next few years, ती बाई म्हणते नंतर पुढच्या काही वर्षात God completely changed our lives. देवाने आमचं जीवनच बदलून टाकलं. Jesus helped us to overcome our financial problems. येशूंनी आम्हाला आमच्या आर्थिक अडचणीतनं, पैशाच्या अडचणीतनं बाहेर यायला मदत He केली. brought us out of all our debts. येशूंनी आमचं सगळं कर्ज काढलं. He blessed us so much आम्हाला एवढा आशीर्वाद दिला. that we were able to buy even a piece of land. आम्हाला एक जमीन छोटीशी विकत घेता आली बिशप. Then in 2025, आणि म्हणे 20-25 साली गेल्या वर्षी she said God made it possible that we could build a 3-story house on that land. ती म्हणते त्या घेतलेल्या जमिनीवरती देवाने मदत केली आणि आम्ही 3 मजली इमारत बांधली. आज इमारत आहे तिच्या नावावर, 3 मजली. Praise God. देवाला धन्यवाद. Look to him त्याच्याकडे बघा बेटा and be you saved. आणि तारले जा. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Amen. Lord. Open your eyes of faith. तुमचे विश्वासाचे डोळे उघडा बेटा. Open your heart. हृदय उघडा. You will see Jesus. तुम्हाला येशू दिसतील. He will manifest himself to you येशू स्वतःला प्रगट करतील तुम्हाला. and see the changes. आणि मग बदल आपल्या जीवनात जे येतात ते बघत राहायचं. Praise God. तुम्ही स्वतःच म्हणाल बापरे मी एवढी कशी बदलले, माझं मला कळलं नाही. Are you ready तयार आहात? to receive a touch from God? देवाकडून स्पर्श स्वीकारायला तयार आहात? He will sweep your life. देव तुझ्या आयुष्यावर आपण असा झाडू कसा मारतो तसा फिरेल. Have you ever seen कधी तुम्ही पाहिलंय when the room of your house is very hot तुझ्या घरातली खोली समजा फार गरम आहे and you open the window आणि तू खिडकी उघडली and the wind hesitates to come in? आणि हवा या आत यायला, वारा आत यायला डगमगतोय. Never. असं कधी झालंय का? Never. कधीच नाही. वारा हवा तुझ्या उघडलेल्या खिडकीतून खोलीत याला डगमगतो का कधी? Never. कधीच नाही. Even so, तसंच आहे. when you open the heart's door, जेव्हा तू हृदयाचं दार उघडशील God's wind will come rushing in you. देवाचा वारा असा आतमध्ये लाटे सारखा तुझ्यात येईल He will change your life. आणि देव तुझं जीवन बदलेल. Praise God. आमेन. Are you ready तयार आहात? to call on to the name of the Lord? प्रभूच्या नावाचा धावा करायला तयार आहात? And raise one hand towards heaven. एक हात वर कराल. One hand placed on the afflicted part of your दुसरा being. हात तुम्हाला जिथे आजार आहे त्या आजारी भागावर ठेवाल. Whoever is sick, place your hand on them जे कोणी आजारी आहेत इथे आलेले आहेत त्यांच्यावर हात ठेवाल and call on the name of the Lord. आणि प्रभूच्या नावाचा धावा सर्वांनी कराल. Are you ready? तयार आहात? Then pray after me. चला डोळे बंद करा सगळ्यांनी घट्ट आणि माझ्या मागून प्रार्थना Say, बोला. my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against मी you. तुझ्या विरोधात पाप केलं. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ. Make me clean. मला स्वच्छ कर. Make me holy. मला पवित्र कर. Oh God, माझ्या देवा I need you. मला तुझी गरज I आहे. need your touch. मला तुझ्या स्पर्शाची I गरज need आहे. your hand. मला तुझ्या हाताची गरज I आहे. need your blessings. मला तुझ्या आशीर्वादांची गरज आहे. My life is miserable. माझं जीवन बर्बाद झालंय. There is no peace. मला शांती नाही. There is no joy. माझ्यात आनंद राहिला नाही. Come, my Lord. माझ्या प्रभू ये. Forgive my sins. माझ्या पापांची मला क्षमा कर. Wash me clean मला स्वच्छ धुवून by काढ. the blood of Jesus. येशूच्या रक्तात मला आंघोळ घाल. Come into my heart. माझ्या हृदयात ये. I open the window of my heart
माझ्या हृदयाची खिडकी मी उघडत आहे. I open the window of my heart. माझ्या हृदयाची खिडकी मी तुझ्यासाठी उघडत आहे. Come rushing in like a wind तू असा वाऱ्यासारखा माझ्या हृदयात ये and heal me आणि मला आरोग्य दे, and bless me मला आशीर्वाद दे, and touch me. मला स्पर्श कर. See, Jesus is coming. बघा येशू येतात. Jesus is coming येशू now. येतात बरं का आता. Your life is going into a transformation. तुमचं जीवन आता बदलणार आहे. Every sickness, प्रत्येकाचा every disease, आणि रोगराई I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूच्या नावात Leave. सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावात सोड. That sickness of yours is going. तो तुमचा आजार जात आहे. That pain of yours is going. त्या तुमच्या वेदना जात आहेत. Jesus is moving like a mighty wind. येशू एका महान वाऱ्यासारखा इथे फिरत A आहे. mighty wind. येशू एका महान वाऱ्याप्रमाणे इथे He फिरतायत. is sweeping you off the floor. येशू तुम्हाला जमिनीवरनं पाडतायत. He is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतायत. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Every headache डोकेदुखी vanish in the name of Jesus. येशूच्या नावात निघून जाऊ दे. Every body pain अंगवेदना be healed in Jesus' name. येशूच्या नावात भरे होऊ Be दे. healed in Jesus' name. येशूच्या नावात भरे व्हा. People who have swelling in the त्या body लोकांच्या अंगावर सूज आली आहे. be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Let that swelling vanish in the name ती of सूज Jesus. अंगावरची येशूच्या नावात जाऊ दे. Jesus is touching you येशू now. तुम्हाला स्पर्श करताय. Come on, call. चला सर्वांनी येशूंचा धावा करा. Call on the name of the Lord सगळ्यांनी प्रभूच्या नावाचा धावा करा. and let him touch you now. प्रभूला तुम्हाला आता स्पर्श करू दे. Let him heal you प्रभूला now. तुम्हाला आता आरोग्य देऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with skin disease, त्या लोकांना त्वचा रोग झालाय. Lord Jesus, touch प्रभू them येशू त्यांना स्पर्श कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे Be व्हा. healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Jesus is moving in your midst. येशू तुमच्यामध्ये He फिरताय. is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करताय. Call. सगळ्यांनी डोळे बंद करून धावा करा आणि करा. Lumps in the body अंगाला आलेल्या गाठी vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Vanish in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Stomach pain पोटातल्या वेदना vanish in the name of येशूंच्या Jesus. नावात निघून जाऊ दे. People suffering with त्या ulcer लोकांना अल्सर झालंय. be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. People suffering with tumor ज्या लोकांना ट्यूमर झालंय be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People suffering with piles, ज्या लोकांना मूळव्याध झालाय, piles problem मूळव्याधाचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. In the name of Jesus, be healed. येशूंच्या नावामध्ये Women suffering with issue of blood ज्या बायकांना सारखा रक्तस्राव होतो be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श He is करतात. touching your येशू bodies. तुमच्या शरीराला स्पर्श He is करतात. touching your mind. येशू तुमच्या मनाला स्पर्श करतात. In the name of Jesus. येशूंच्या नावात In the name of Jesus. येशूंच्या नावात Something is happening. काहीतरी होत आहे. Some evil is coming out. काहीतरी दुष्टाई निघून जात The आहे. power of Jesus is entering you. येशूंचं सामर्थ्य तुमच्यात जात आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावात Thyroid problem थायरॉइडचा आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे व्हा. People suffering with cancer, त्या लोकांना कॅन्सर झाला, Lord have mercy on प्रभू them. त्या लोकांवर दया कर. You touch them. त्यांना तू स्पर्श कर. You heal तू them. त्यांना आरोग्य दे. In Jesus' name. येशूंच्या नावात In Jesus' name. येशूंच्या नावात Tuberculosis क्षयरोग be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. People who cannot lift up holy hands, त्या लोकांना पवित्र हात वर करता येत नाही, Lord, touch those hands. प्रभू त्या हातांना स्पर्श कर. Touch the withered hands त्या वाळलेल्या सुकलेल्या हातांना स्पर्श कर. and be healed in Jesus' name. येशूंच्या नावात तुम्ही बरे व्हा. Problem in the eyes, लोकांच्या डोळ्यांमध्ये असलेला Lord, त्रास, touch their eyes प्रभू त्यांच्या डोळ्यांना स्पर्श कर and heal their आणि eyes. त्यांच्या डोळ्यांना आरोग्य दे. Problem in the ears, त्यांच्या कानांमध्ये असलेला आजार, people who cannot hear, ज्या लोकांना ऐकू येत Lord नाही, Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श कर and heal them आणि in त्यांना Jesus' name. आरोग्य दे. येशूंच्या नावात Call. सगळ्यांनी देवाचा धावा करा. Problem in your legs, तुमच्या पायांमध्ये असलेला आजार, people who cannot sit down, ज्या लोकांना खाली बसता you येत नाही, cannot walk. ज्या लोकांना चालता येत Come नाही, on, start walking in Jesus' चला name. येशूंच्या नावात चालायला In the लागा. name of Jesus. येशूंच्या नावात All kinds of fever, सर्व पद्धतीचा ताप I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावामध्ये. People who are sick at home, जे लोक घरी आजारी आहेत, people who are sick in the जे hospital, हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, Lord, touch them, Lord. प्रभू येशू त्यांना आता स्पर्श कर. Touch them, Lord. त्यांना आता स्पर्श कर In Jesus' name. येशूंच्या नावात. Weakness in the bones,
त्यांच्या हाडांमध्ये असलेला weakness in the body, हाडांमध्ये शरीरामध्ये असलेला be अशक्त healed in Jesus' name. येशूंच्या नामात बरा होऊ दे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नामात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now you double. आता सैताना Who is troubling the people? जो सैतान लोकांना त्रास देतो I command you तुला मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड या लोकांना. Devil go in Jesus' सैताना name. येशूंच्या नावात जा. Devil go in Jesus' name. सैताना येशूंच्या नावात जा. Every witchcraft power, चेटुकणी करणी every demonic power, सर्व सैतानी शक्त्या leave the people in Jesus' name. येशूंच्या नावात निघून जा. Come on, you also say. तुम्ही पण म्हणा Say, devil, leave me in म्हणा Jesus' name. सैताना येशूंच्या नावात मला सोड. Witchcraft power, leave me in Jesus' चेटूक name. करणी येशूंच्या नावात मला सोड. Say, fear, leave me in Jesus' म्हणा name. भीती येशूंच्या नावात मला सोड. Say, confusion, leave me in गोंधळ Jesus' name. येशूंच्या नावात मला सोड. In Jesus' name. येशूंच्या नावात Poverty, leave me in Jesus' name. दारिद्र्य येशूंच्या नावात मला सोड. Say, curses, leave me in Jesus' name. शाप येशूंच्या नावात मला सोड. Leave you devil in the name of सोड Jesus. सैताना येशूंच्या नावात. All divination power, तंत्र मंत्र विद्या all witchcraft power, सैतानी शक्त्या leave my people in Jesus' name. सोड माझ्या लोकांना येशूंच्या नावात. Be free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Lord, प्रभू whatever they want, give it to या them. लोकांना जे हवंय ते त्यांना दे. Those who need a job, give them a job. त्यांना नोकऱ्या हव्यात त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, bless them with a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. Remove them from their debts. त्यांचं कर्ज काढून टाक. Give them a blessed life, Lord. आशीर्वादित जीवन त्यांना दे. Bless each one of them. प्रत्येकाला आशीर्वादित Let them be joyful आनंदी कर and let peace rule their house and their heart. आणि शांती त्यांच्या घरांवर आणि हृदयांवर राज्य करू दे. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen, Give a amen. mighty clap to Jesus. एक येशूसाठी जोरात आता टाळी वाजवा. Mighty clap. जोरात 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 टाळी वाजवा. God will take over. देव ताबा घेईल आता. Don't worry. काळजी करू नका. We are talking about the living God. आपण जिवंत देवाविषयी बोलतोय. God of the heavens स्वर्गातला देव who came down on this earth जो या भूतलावर आला in the person of Jesus. येशूंच्या रूपात. Praise God. देवाला धन्यवाद.